बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ज्या शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची तर तारीख मिळाली। तुम्हाला माहितीच असेल की बच्चूभाऊ कडूने केलेलं आंदोलन सफल झालं आणि 30 जून 2026च्या अगोदरच हे तुमची कर्जमाफी होणार हे देखील तुम्हाला माहीतच असेल। परंतु बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना याची कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्वतः तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही किती लाखापर्यंत कर्ज भरलं या संदर्भातील देखील महत्त्वाचं अपडेट असणार आहे। बघा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांनी इथं कर्ज अजूनपर्यंत भरलं नाही त्यांचं थकीत कर्ज त्यांच्या डोक्यावरती ओझा बनून बनलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांचं किती लाखापर्यंत कर्ज माफ होईल आणि तुम्हाला अर्ज कोणता करावा लागणार आहे आणि कर्जमाफीसाठी तुम्ही कसे पात्र व्हाल आणि अपात्र शेतकरी कोणते होणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती हे आता सरकारतर्फे समोर आलेली आहे। बघा कर्जमाफीचा जी.आर इथं सरकारने प्रसिद्ध केला त्या जी.आरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची आपल्या मित्रांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि शेतकरी कोणते पात्र होणार आणि कोणते शेतकरी अपात्र होणार आणि तुम्हाला फॉर्म कोणता भरावा लागणार आहे, बँकेतील जाऊन तुम्हाला कोणते कामं करून घ्यायचे आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गाचं लक्ष इथं लागून राहिलेलं होतं म्हणजे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत इथं शेतकरी लागून होते। परंतु आता या संदर्भातील बैठक अखेर पार पडलेली आहे आणि याच बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन उभं केलं आहे। या आंदोलनाला एक जसं की अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, मोठा पाठिंबा मिळालेला आहे। आता याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडू यांनी आज मंत्रिमंडळांसोबत जे बैठक केली होती त्या बैठकीमध्ये एक खुलासा झाला आहे। आता कर्जमाफीची तारीख देखील तुम्हाला मिळाली, परंतु एक खुलासा झाला, त्या खुलासामध्ये कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र आहे हे स्वतः शेतकरी चेक करू शकणार आहे। कसं चेक करू शकणार आहे समोर तुम्हाला सांगतो, व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती इथं तोडगा काढण्याचा प्रयत्न इथं सरकारने केलेला आहे। मित्रांनो, या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक मदत देण्याची गरज असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्यांना विशिष्ट अनुदान, याचबरोबर रब्बीच्या हंगामासाठी रब्बी अनुदान असं अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला क्रेडिट होण्याची माहिती त्यांनी सांगितली आणि ही प्रक्रिया सुरू देखील करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकऱ्यांचे जसे की कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। आता ही माहिती स्वतः सरकारने सांगितलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ज्या संदर्भातील जी.आर देखील निर्गमित करण्यात आला। आता याबद्दल आपण माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत, परंतु मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो, जिल्ह्यांची यादी सांगतो आणि कोणती तुम्हाला कामं करून घ्यायची आहे जेणेकरून यावर्षी तर आपल्याला 100% कर्जमाफीचा फायदा घ्यायचा म्हणजे घ्यायचा। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेती संदर्भातील आणि इतर योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहणार। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या माहिती सुद्धा इथं सरकारने सांगितलेली आहे। आता बघा इथं परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। आता ज्याच्या माध्यमातून पुढील 6 महिन्यांमध्ये या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून इथं शासनाला डाटा दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये एप्रिलच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपला अभ्यास करून पूर्णपणे जो काही डाटा आहे तो आता डाटा शासनाला सादर केला जाणार आहे। आता याच्याच नंतर पुढील 2 महिन्यामध्ये म्हणजेच बघा जून एंडपर्यंत म्हणजे 30 जूनच्या पर्यंत शेतकऱ्यांची कोणत्याच इथं शेतकऱ्यांना वंचित राहू देणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांची प्रयत्नानुसार इथं कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता अशा स्वरूपात इथं हे कर्जमाफी करायची त्यांनी ठरवलेलं आहे। आता किती रकमेची इथं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातील देखील आता महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचं आहे। बघा याच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे। आता बघा अर्थी सध्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा वसुलीला इथं स्थगित देण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांना आवश्यक असलेली जी काही बी बियाण्याच्या खतासाठी अनुदान स्वरूपामध्ये इथं रकमा दिल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या स्वरूपातील देखील त्यांना 30 जूनची इथं मुदत संपल्यानंतर, कारण इथं बघा कर्जाची जी मुदत असते ते 30 जून मुदत इथं देण्यात आलेली आहे। आता मुदत संपल्याबरोबरच इथं कर्जमाफी केली जाईल अशा प्रक्रियेची इथं माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे। आता त्याच्या संदर्भातील ही माहिती देण्यात आलेली आहे। आता ही कर्जमाफी कोणाची केली जाईल तर बघा कशा स्वरूपातील केली जाईल तर बघा किती रकमेतील कर्जमाफी केली जाईल याच्या संदर्भातील जे काही अहवाल आहे तो सध्या अभ्यास केला जात आहे। त्या संदर्भातील आता जो काही अहवाल असणार आहे त्यावर आता सरकार अभ्यास करत आहे। आता 6 महिने यावर अभ्यास केला जाणार आहे। एप्रिलच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये हा अभ्यास झाल्यानंतर पूर्णपणे तुमचे जसं की बघा जूनच्या एंडपर्यंत या कर्जमाफीच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे। म्हणजे बघा अशा प्रकारचे टप्पे निश्चित करण्याचा आदेश इथं माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आता बघा याला सकारात्मकता अशा प्रतिसाद इथं
देण्यात आलेला आहे। आता बघा शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली असं सुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता बच्चू कडू हे शेतकऱ्यांचा संवाद इथं साधतील आणि खरेच काही इथं माहिती देण्यात येतील। बघा काही उपाययोजना देखील यामध्ये काढण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची आता किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार याचा आकडा आता तुम्हाला अजूनपर्यंत सांगण्यात आलेला नाही आणि कोणत्याच नेत्यांनी याचे जसं की निश्चित सांगितले नाही, परंतु एका माहितीनुसार 1.5 ते 2 लाख पर्यंत तुमची कर्जमाफी करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। बघा आता खरं तर म्हटलं गेलं तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता ते 6 महिने अभ्यास केल्यानंतर तिथे माहिती आता समोर येणार आहे। बघा फक्त तुम्हाला एकच काम करून घ्यायचं आहे की कर्ज तुम्ही उचललं असेल बँकेचं तर कर्ज तुम्हाला भरायचं नाही, कर्ज तुम्हाला थकीतच राहू द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आणि तुम्ही कर्ज चुकीनं भरलं सुद्धा असेल तरी तुम्हाला 50 ते 60 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, आता तुम्हाला बँकेतर्फे प्रसिद्धात होणार नाही, म्हणजे बघा तुम्हाला फोन येणार नाही, तुम्हाला त्रास मिळणार नाही। आता जे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचा ओझं होतो ते आता कमी करण्याची वेळ आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता तो पाळण्याची आता वेळ आलेली आहे। GR सुद्धा सरकारने काढलेला आहे, म्हणून आता कर्जमाफी संदर्भातील टेन्शन घेऊ नका, कुठली चिंता घेऊ नका, कारण की बघा आता तुमची 100% कर्जमाफी होणार आहे। बघा अशा पद्धतीची माहिती आहे, जे काही कर्जमाफी संदर्भातील नवीन अपडेट येणार आहे, पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत होणार, ह्याची जर का तुम्हाला माहिती सर्वात अगोदर पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो इतर योजनांची माहिती आणि शेती संदर्भातील सर्व योजनांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील खरी महत्त्वाची माहिती पोहोचत राहणार। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।